सांभाळून जा हो सोन्या माझा तो. हे घे हे घे. कशाला कशाला बोलायचं नाही काय. घे मुकाट्यानं. आहा आहा गाडीत भूक बीक लागली तर खावले लागतील ना. मग आणि गेल्या गेल्या मला फोन कर. हा ताई मोबाईल मध्ये रिचार्ज नाहीये. अरे मिस कॉल दे. अगं तेवढाही नाहीये बघ. अगो बाई आता मी रिचार्ज करतो. नाही तेवढ्यासाठी खोळंबा व्हायला नको. करा हो करा. अगदी 1500चा करा. करतो. येतो मी. हो रे हो. सांभाळून जा बरं का. गेल्या गे अहो मी काय म्हणते जरा स्कूटरवरनं सोडता का त्याला एसटी स्टँड पर्यंत. नको जातो मी रिक्षानं जातो. ठीक आहे. किती भोळा आहे बघा. तुम्ही काही बोलत येत लगेच रिक्षा देत. अरे केशव थांब. स्वतःच्या चपला घालून जा. हा हो कळतं मला थोडे. किती बोलालो किती बोलाल माझ्या भावाला. बोलत एक चप्पल जाते घेतली तर काय. हो बाळा सांभाळून जा. मला फोन कर. आता बंडी माणसं दही माणसं जाणार असते ना तर लगेच गेला स्कूटरवर सोडायला त्यांना. माझी बहीण एकूण एक माझा भाऊ पाण्यात बघा सतत त्याला. बिचारा काय देतोय आपल्या घरातून. एक चप्पल दिली तेवढं बोलताय त्याला तुम्ही. दरवेळचं ह्यांचं वय वाढलं की बदलावं की नाही माणसानं. माझ्या माहेरच्या माणसांचं काही असलं की यांच्या जीवावरच येतं. आजचं नाहीये काही हे. आई आई ग काय करावं. अरे देवा. हा मालू. अहो हा गेट ऐकलत का. आज नाही. ऐक ना मला जरा चहा करशील का. अगं भयंकर डोकं दुखतंय ग माझं. असं डोकं चढत नाही माझं कधी पण आज फारच. कर ना चहा मालू. बरं बरं करते. हा हाय आई श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. हे लाज वाटते काय तुम्हा लोकांना. नाचताय काय वरती. ही माती पडली ना अंगावरती. हा श्रम कुठली. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय. अरे कळत नाही काय तुम्हाला. मराठीत कळत नाही इंग्रजीत सांगू काय. नानी तुला इंग्रजी येतं. तुला येतं. बोल काय कशी आहेस. हे मराठी झालं. हो ते कळतंय मला पण मी सहज विचारपूस केली. आता इंग्रजी बोलतो. हॅलो हाऊ आर यू. सॉरी थँक्यू मेन्शन नॉट. म्हणजे काय रे. म्हणजे नानी तू खूप चांगली आहेस. अरे वा. पुन्हा म्हण ना. सगळं सॉरी. हे काय एवढं सहज. मगाशी मी अख्खं वाक्य म्हणालो. तूच त्याला खोटा मेल केलास आणि त्याच्या लक्षात सुद्धा ते आलं नाही. त्याला कुठली एवढी अक्कल. अरे पण तिकडे गेल्यावर त्याला कळेलच ना. तेव्हाच तेव्हा. आता तर बॅग गेली घरातून. ए राजा आजची पार्टी तुझ्याकडून. ये बात. शाबास. मोठा ऊन उंटवशील. नानी काय आहे. नानी कोणाची गप्पा मारतीस तू. हा घोडा. हे घे 20. 20 आहेत. 20 आहेत. अगं 20,000चा चेक दिला होतास ना तू मला. हो 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 मोजलंस ना तू. हो मी मोजलेत पण तू एकदा मोजून घे. नाही माझा ना तुझ्यावर विश्वास आहे. बँकांवर नाही आहे पण तुझ्यावर आहे. बरं ठीक आहे नानी मला खूप काम आहेत मी निघते. हा सांभाळून जा. आई ग मेलो. खूप लागलं का. अगं सगळं अंग इतकं भीषण अगं तू भांड्याशी काय बोलतेस. पोचा पडला. सगळ्या शरीरावर पोचे पडले त्याचं तुला काही नाहीये. माझ्या माहेरचं भांड आहे हे. अरे बापले. आपण इस्पितळात नेऊया त्याला. मलमपट्टी करूया. श्रीखंडाची गोळी खायला देऊया. मी का फेकलं ते.
अगं मी नाही ग, ऐक ग, मी नाही ग फेकलं. तुम्ही मुद्दामून करता. तुम्हाला काही नाहीये माझ्या माहेरचं. हे बघ मालू, तू ना उगीच माझं डोकं फिरवू नकोस. माझं आधीच आई ग, आधीच सगळीकडनं दुखतंय ग. मी म्हणते काय गरज होतीये फेकायची? काय मालू, माझ्या बाबांचं नाव लिहिलंय ह्याच्यावर. बघू ना. अरे बापरे, नेमका वडिलांनाच पोचा आलाय. चुकलं ग, माझी आई चुकलं. आई नाहीये मी तुमची. हा मालू मालू, आई ग, इथं लेप लावणं इथे खूप दुखतंय ग, वळताच येत नाहीये मला. मालू मालू, आई. पत्रिका आली आहे माझ्या मामाकडून. अंग सगळं गेलंय ग कामातून. मामाच्या मुलीचं लग्न ठरलंय. आई, अरे देवा, हे तर निखळणारच बहुत आहे बघ. केवढं मारलं नानीने मला. नानीला तू सांगत का नाहीस की माझ्या नवऱ्याला मारू नका हो असं म्हणून? आपल्याला जोडीनी बोलवलंय लग्नाला. आईनीही पत्र पाठवलंय, आवर्जून या असं म्हणालीये. आणि गेलो तर सगळ्यांची गाठही पडेल. लग्नाला? माझा सख्खा मामा आहे तो. अगं तुझ्या मामाचं एक लग्न झाले ना, हे काय वय आहे का तुझ्या मामाचं परत लग्न करायला? काय बोलताय तुम्ही? हे शोभतं तरी का तुम्हाला? वयाचं तरी भान ठेवा आणि वडील माणसांबद्दल असं बोलू नये. जीभ कशी झडत नाही हो तुमची? तू माझी जीभ झडव, ती मला बडव, म्हणजे माझी वाट लावून टाका तुम्ही. का बोलला तो असं माझ्या मामाला? अगं मग काय तुझा मामा, त्याला कळत नाही ह्या वयात लग्न करू नये, आपलं एक झालेलं आहे लग्न. मामाचं नाही, मामाच्या मुलीचं. मामाच्या मुलीचं काय? नानीने एवढ्या जोरात दणके दिलेत ना कानावर, बधीर व्हायला झालं ग, कान ऐकूच येत. पण बरं झालं, मामाच्या मुलीचं लग्न ठरलं, बरं झालं. खपत नव्हती म्हणे, जाडी आहे म्हणे भरपूर. जाडी आहे म्हणे भरपूर. मंगळ होता म्हणून जमत नव्हतं. जाड काय? अच्छा अच्छा, पण आता झालं ना, जमलं ना. जाऊया ना मग. नाही, मामानी सांगितलंय तयारीसाठी या 15-20 दिवस. पण 15-20? अगं मग काय नोकरीचा राजीनामा देऊ का मालू? नाही तसं नाही, 4-5 दिवस आधी तरी जाऊया. अगं नाही ग मालू, मला सोडणार नाहीत ग माझ्या हापिसातून. तुम्ही विचारून तरी बघा. लग्न कुठे आहे? धुळ्याला. धुळे? नाही, जमणारच नाही. का बरं? माझ्या साहेबांना धुळ्यावर भयंकर राग आहे. धुळे असे नुसते म्हटले तरी ते खुळे होतात. धुळे नाही जमणार, धुळे शक्यच नाही ग. म्हणजे? त्यांना रागच आहे, नकोसच वाटतं धुळे. मी नाही विचारणार, आणि मी विचारलं तर माझी नोकरी जाईल, त्याबद्दल तुला काहीच वाटत नाहीये. तू विचार. मी कसं विचारू? तुम्हीच विचारा. नाही, नोकरी जाणार 100%. अहो 2 दिवस तरी जाऊया की. हे बघ मालू, आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हा खूप उधारी झाली, त्यात ती अजून मी भागवलेली नाहीये. परत आता धुळ्यापर्यंत जाण्या येण्याचा खर्च, आहेर वगैरे कसं व्हायचं ना. हे बघ, पुढचे 6 महिने तरी तू काय बोलू नकोस, आणि जायचं असेल तर तू जा. काय रे? नानी बसती नाही. गुबाई, हा लेप इथं का ठेवलाय? अगं लावायचा नाही का त्याला? नुसती ठोंब्यासारखी उभी आहे. नवरा कुणाचा? तुझा, दुसऱ्याचा नाही. थांब, मी लावते. नको नको, अगं तू कशासाठी आलीस ते सांगते. जाऊ दे, भरू दे. मी काय म्हणते, बंडीचं पत्र आलंय. तिच्या दिराचं लग्न आहे म्हणे. कुठे माहितीये का? धुळ्याला. आपल्या सगळ्यांना तिकडे बोलवलेलं आहे. तिच्या सासूचं पण पत्र आलंय आणि आवर्जून सांगितलंय तुम्ही सगळे जण या. आपल्याला जायला पाहिजे रे. आपली मुलगी तिकडे नांदतेय ना, मग नको का जायला? हे बघ, या वेळेला ना खसखशीत आहेर देऊया. चांदीचं तांब्या भांड, शर्ट पॅन्ट, साडी चोळी. काय? लग्न कधी आहे? पुढल्या महिन्यात. पैशाचं जमेल ना? काय बघीन, करेन, काहीतरी करेन. तव्यानं शेकून देऊ का? जाग, तवा गरम करून आण. हे बघ, हे तर काहीच नाही.